भारत सरकारचे रस्ते वाहतूक तथा महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे हस्ते शनिवार दिनांक 20 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री रेणुका माता मंदिराला जाणाऱ्या लिफ्टसह स्कायवॉकच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री रेणुकादेवी संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नागेश न्हावकर हे होते, तर प्रमुख मान्यवर म्हणून खासदार हेमंत पाटील, माजी मंत्री आमदार मदन येरावार, आमदार भीमराव केराम, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार डॉक्टर तुषार राठोड, आमदार राजेश पवार, आमदार ससाने, नगराध्यक्ष फिरोज दोसानी, माहूरचे योगी श्याम भारती महाराज, भाजपचे जिल्हाध्यक्ष गोजेगावकर, युवा नेते ॲडव्होकेट रमण जायभाय, तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट दिनेश येऊतकर, शहराध्यक्ष सागर महामुने यांचेसह पदाधिकारी व अधिकाऱ्यांची व्यासपीठावर उपस्थिती होती। कार्यक्रमापूर्वी नामदार गडकरी यांनी सपत्नीक श्री रेणुका माता मंदिरामध्ये जाऊन विधिवत पूजा अर्चना केली। या कार्यक्रमामध्ये आमदार भीमराव केराम व खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या भाषणामधून रस्त्यांच्या कामासाठी नामदार गडकरी यांचे ऋण व्यक्त करून नव्याने विविध कामांची मागणी केली। आदरणीय नेते माननीय गडकरी साहेबांनी खरं तर रेणुका माता हे साहेबांचं कुलदैवत आहे। प्रतिवर्षाप्रमाणे अनेक वर्षापासून मातेच्या दर्शनाच्यासाठी म्हणून स्वतः आणि सहपरिवारासह या ठिकाणी येऊन स्वतःच्या परिवारासह तुमच्या आमच्यासाठी भगवंताला या ठिकाणी आराधना करतात। आणि हे सगळं करत असताना या मतदारसंघामध्ये नव्हे तर संपूर्ण राहुळामधून देशभरातून 3.5 पीठापैकी पूर्ण पीठ असलेल्या रेणुका मातेचं हे मंदिर या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये लाखो भाविक व दर्शनाच्या निमित्ताने या ठिकाणी येतात। जवळपास 200 ते 250 पायऱ्या चढून त्या ठिकाणी मातेच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी जावं लागतो। आणि अशा परिस्थितीमध्ये या पायऱ्या चढून जात असताना जे वयोवृद्ध जे अबालवृंद भाविक भक्त आहेत त्यांना अतिशय जिकरीचा आहे, त्रासाचा आहे। ज्या श्रद्धेने ज्या तन्मयतेने मातेच्या चरणी माता टेकण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी ही मंडळी त्या ठिकाणी येतात। आणि म्हणून ही गैरसोय दूर करण्याच्या दृष्टिकोनात माननीय मंत्री महोदयांनी अतिशय दूरदृष्टीपणाने हा या ठिकाणचा असणारा लिफ्टचा स्कायवॉकचा असणारा प्रकल्प या ठिकाणी घ्यावा अशा पद्धतीचा संकल्प त्यांनी केलेला आहे। तशी घोषणा केली, ज्याचं विधिवत त्यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन या ठिकाणी संपन्न होते आहे। बंधू आणि भगिनींनो, हे सगळं करत असताना तुम्हाला अभिमानाने या ठिकाणी मी सांगितलं पाहिजे, दूरदृष्टीचे नेतृत्व असल्या कारणाने किनवट आणि माहूर भागामध्ये केवळ आपल्या रेणुका मातेच्या दर्शनाच्या निमित्ताने त्यांचे कुलदैवत आहे म्हणून साहेब येतात एवढंच पुरतं नाही। सातत्याने या भागातल्या असणाऱ्या उपेक्षित शोषित सर्व स्तरातल्या लोकांच्यासाठी असणाऱ्या त्यांच्या अधिकारामध्ये जी 95 सालामध्ये या राज्याचे मंत्री म्हणून काम करत असताना या भागातल्या ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत वाडी तांड्यापासूनचे जोडणारे रस्त्यापासूनचा असंपूर्ण समग्र विकासाच्या दृष्टिकोनातून त्या काळामध्ये त्यांनी भरपूर या ठिकाणी योगदान दिलेलं आहे। त्याच पद्धतीने आज देशाच्या स्तरावर नेतृत्व करत असताना देशाचे मंत्री म्हणून काम करत असताना ज्या ज्या गोष्टी आपल्याला करणं अपेक्षित होत्या त्या गोष्टी त्यांनी आपल्या लोकांनी खऱ्या अर्थाने तेवढा तगादा आणि पाठपुरावा न करताना सुद्धा त्यांची आपल्या सगळ्या लोकांची उपेक्षित लोकांची गरज लक्षात घेऊन साहेबांनी या ठिकाणी पूर्तता न केली। जसे धनोडापासून ते कोटारीपर्यंत असणारा हा नॅशनल हायवे, कोटारीपासून ते सरसमपर्यंत असणारा नॅशनल हायवे, हे दोन्ही नॅशनल हायवे या माहूर शहरापासून ते किनवट शहरा मध्यवस्तीपासून त्या ठिकाणी सरसमपर्यंत म्हणजे हिमायतनगर तालुक्यापर्यंत त्या ठिकाणचा हा रस्ता अध्यक्षीय मनोगतामधून न्यायमूर्ती नागेश न्हावकर यांनी लिफ्टसह स्कायवॉकच्या नियोजित बांधकामासाठी सगळं काम करत असताना आम्ही समितीच्या वतीने त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो। परंतु दुर्दैवाने कोटारीपासून ते सरसमपर्यंतचा जो काय नॅशनल हायवेचा रस्ता आहे, अनेक दिवसापासून हा रस्ता प्रलंबित आहे। या संबंधाने अनेक वेळा तशा पद्धतीची मी विनंती केलेली आहे, परंतु त्या ठिकाणचा स्थानिक गुत्तेदार कुठल्या परिस्थितीमध्ये ते काम पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून त्याची मानसिकता नाही। आज तर अशी परिस्थिती आहे, एक पुलाचं काम त्या ठिकाणी सुरू आहे, परंतु ते काम ह्या पावसाळ्यामध्ये तर पूर्ण होऊ शकणार नाही। परंतु किनवट आणि माहूर भागातल्या नांदेडला आम्हाला जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचा दुसरा विदर्भातल्या उमरखेड आणि महागाव या मार्गाशिवाय दुसरा पर्यायी मार्ग त्या ठिकाणी उपलब्ध नाही। या संबंधाने आपण संबंधितांना सूचना देऊन विनाविलंब हा रस्ता सुसज्ज अशा पद्धतीचं त्या ठिकाणी झालं पाहिजे, अशा पद्धतीने सूचना कराव्यात अशी माझी विनंती आहे। आदरणीय साहेब,
ही जी माता आहे ही हजारो वर्षापासूनचं अर्वाचीन असं देवस्थान आहे. रामायण महाभारतामध्ये ज्याचा उल्लेख आहे असं हे देवस्थान आहे. प्रभू रामचंद्र सुद्धा इथं येऊन गेलेले आहेत असाही उल्लेख या देवस्थानाचा आहे. मराठवाडा संतांची भूमी आहे. हे आपलं कुलदैवत आहे आणि आज कुलदैवताला आपण सर्व परिवार श्री रेणुका मातेच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने मुख्य अभियंता बसवराज पांढरे, कार्यकारी अभियंता प्रशांत कोरे, रोहित तोनले यांनी मंत्री महोदयांसह उपस्थित खासदार, आमदार व मान्यवरांचं शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. काम करत असताना नागपूरपासनं इथं यायला आपण उल्लेख केला की पूर्वी 7-7 तास लागायचे. आता 2.5 ते 3 तासामध्ये आपण इथं येत आहोत. केवळ हा भागच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही जरी गेलं आणि चांगला रस्ता बघितलं की आम्ही कार्यकर्ते म्हणून नाही, रिक्षा चालवणारा सुद्धा आपलं नाव घेतो. साहेब, हे अभिमानानं सांगावं असं वाटतं. या देशाचा चेहरामोहरा बदलण्याचं काम आपल्या हातानं झालेलं आहे साहेब. आमच्या या भागाच्या फार मोठ्या अपेक्षा आपल्याकडनं आहेत. या भागामध्ये कुठल्याही प्रकारचे मोठे कारखाने नाहीत. खनिज असणारा भाग आहे परंतु कारखाने कुठलेही नाहीत. हा हळद पिकवणारा, सोयाबीन पिकवणारा, केळी पिकवणारा, ऊस पिकवणारा हा भाग आहे. परंतु दुर्दैवानं उद्योग व्यवसाय इथं येऊ शकले नाही. रस्त्यांची अडचण होती, ती आपण आता दूर केलेली आहे. परंतु प्रमुख मागणी माझी अशी आहे की या भागामध्ये धार्मिक पर्यटन जर डेव्हलप झालं तर निश्चित या भागाला ऊर्जित अवस्था येणार आहे. रेणुका माता हे तर कुलदैवत आहेच, परंतु दत्त शिखर हे दत्तात्रय महाराजांचं जन्मस्थान आहे. दत्तात्रय महाराजांच्या या जन्मस्थानावरती लाखो दत्त भक्त हे दरवर्षी येत असतात. त्याचबरोबर अनुसया माता, अत्री ऋषी यांचं सुद्धा मोठं शिखर आहे. रायबागीने इथं राज्य केलेला किल्ला हे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटकांचं आकर्षण आहे. तेव्हा या चारही टेकड्या ह्या जोडल्या गेल्या पाहिजे ही माझी मागणी आहे साहेब. आणि या कामासाठी आपल्याला माहीत आहे की मी आपल्याबरोबर राष्ट्रीयाला सुद्धा जाऊन आलो आणि तो DPR तयार करावा यासाठी राज्य शासनालाही पत्र दिलेलं आहे, आपल्यालाही पत्र दिलेलं आहे. मी इतर कुठल्याही प्रकारचे रस्ते, नाल्या काही मागणार नाही, परंतु आपल्या भागातल्या या बेरोजगारांना रोजगार जर उपलब्ध झाला आणि या चारही टेकड्या, चारही देवस्थानं जर केबल कारनं जर जोडले तर निश्चित धार्मिक पर्यटनाबरोबर एक मोठं पर्यटनाचं स्थळ इथं होईल, निर्माण होईल आणि या माध्यमातनं या भागातल्या बेरोजगारांना मोठं काम मिळणार आहे. मातृतीर्थासारखं एक मोठं तीर्थ इथं आहे ज्याचा उल्लेख रामायण महाभारतामध्ये आहे. आजही धार्मिक विधी करण्यासाठी देशभरातून लोक इथं येत असतात. कुणकेश्वर सारखा भाग आहे जिथं प्रभू रामचंद्र स्वतः आले होते, त्या कुंडात आंघोळ केली. आजही गरम पाण्याचा झरा असलेलं हे भाग आहे. गंधकांचा मोठ्या प्रमाणामध्ये तिथं साठा आहे. त्याचा सुद्धा तिथं उत्खनन जर झालं आणि त्या पद्धतीनं जर तिथं काम झालं तर मोठ्या प्रमाणामध्ये गंधक सुद्धा या भागामध्ये मिळण्याची शक्यता आहे. तसा उल्लेख खनिकर्म विभागाने सुद्धा केलेला आहे साहेब. म्हणून माझी आपल्याला नम्र कळकळीची विनंती आहे साहेब की आपण हे करू शकता. ह्या ज्या चारी आमच्या टेकड्या आहेत, किनवटचं मोठ्या प्रमाणामध्ये अभयारण्य आहे, सागाचं मोठ्या प्रमाणामध्ये जंगल आहे. मराठवाड्यातलं सगळ्यात मोठं जंगल इथं आहे. टिपेश्वरचं अभयारण्य बाजूला आहे. तिथं पट्टेदार वाघ 7 ते 8 जोड्या आलेल्या आहेत. त्या वाघांचा वावर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या भागामध्ये असतो. तेव्हा हे अभयारण्य जाहीर करून पर्यटकांसाठी पेनगंगेच्या अलीकडचं अजून अभयारण्य जाहीर व्हायचं आहे. माननीय सुधीर भाऊंकडे सुद्धा ती मागणी मी केलेली आहे. यासाठी सुद्धा थोडासा आपण जर आम्हाला पाठिंबा दिला तर एक वाघांचं ज्या पद्धतीनं संवर्धन चंद्रपूर आणि त्या भागामध्ये झालेलं आहे त्या पद्धतीनं ते बघण्यासाठी सुद्धा पर्यटक निश्चित आमच्या भागामध्ये आल्याशिवाय राहणार नाहीत. त्या माझ्या काही मागण्या आहेत. शक्तिपीठ आपण मोठा महामार्ग करतच आहात. नागपूरपासून आपण माहूरला रस्ता घेऊन आलात. माहूर आणि औंढा थोडंसं आड होतं, परंतु औंढा नागनाथाचं आपण मंदिर घेतलेलं आहे. त्याचबरोबर नांदेडचंही आपण गुरुद्वारा घेतलेला आहे.
तर सगळे देवस्थानं आपण कव्हर करण्याचं काम आपण केलेलं आहे. आपण हिंगोलीच्या सभेमध्ये आपण जाहीर केलेलं होतं की हळदीसाठी आम्ही जे काम करत आहोत या कामामध्ये जर क्लस्टरसाठी जर जागा दिली तर नॅशनल हायवेतर्फे आपण हे क्लस्टर करून देऊ अशी आपण घोषणा केलेली होती. त्या माध्यमातून 250 एकर नॅशनल हायवेला लागून जी जागा आहे ही वसमत परिसरामध्ये उद्योग खात्याकडून आपण तिथं घेत आहोत. आपल्याला विनंती आहे की हेही क्लस्टर आपण लवकरात लवकर करून द्यावं. त्याचबरोबर हा जो भाग आहे याच्यानंतर विदर्भातला काही भाग उमरखेड आणि महागाव हे माहूरच्या नंतर येतं. उमरखेड, मुळावा, शेंबाळपिंपरी, माळेगाव हा जोडणारा एक 40 किलोमीटरचा रस्ता जर जोडला तर एक पुसद आणि उमरखेड हे जे अंतर आहे हे अतिशय कमी होणार आहे आणि या 40 किलोमीटरच्या माध्यमातून मराठवाडा विदर्भ हे जोडल्या जातील. त्याचबरोबर पिंपरखेड, मार्लेगाव, कोळी, तळणी, आमगव्हाण, शिऊर हा जो रस्ता आहे 40 किलोमीटर लोकांना फिरून यावं लागतं. या रस्त्यासाठी जर आपण निधी दिला तर निश्चित एक महत्त्वाचं काम विदर्भ आणि मराठवाड्या जोडण्याचं काम होणार आहे. इथं आपण हा स्कायवॉक आणि लिफ्ट बांधतात. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तिथले जे काही व्यापारी आहेत, डोली चढवणारे व्यापारी असतील, तिथले छोटे छोटे कुंकू विकणारे, देवीचे फोटो विकणारे हे जे व्यापारी आहेत यांच्या डोक्यावरती अतिशय टांगती तलवार आहे. गेल्या अनेक वर्षापासूनचा हा प्रश्न आहे. तेव्हा यांचा रोजगार हा बाधित राहिला पाहिजे. या स्कायवॉक आणि लिफ्ट याच्याबरोबरच यांना जर चांगली दुकानं त्याच्याबरोबर जर मिळाली तर यांचा रोजगारसुद्धा कायम राहील आणि त्या माध्यमातून यांच्या डोक्यावरची जी अनेक वर्षापासूनची टांगती तलवार आहे ही दूर होणार आहे. त्याचबरोबर किनवट ते माहूरगड आणि वंजारा समाजाची काशी असलेली पोहरादेवी ही बाजूलाच लागून पोहरादेवी आहे, 35-40 किलोमीटरवर आहे. आपण आदिलाबाद, माहूर, पोहरादेवी आणि वाशिम हा एक जो रेल्वे ट्रॅकची अनेक वर्षापासूनची जी मागणी आहे हा जर ट्रॅक झाला तर माहूरला येणाऱ्या भक्तांसाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये सोय होणार आहे. वंजारा समाजाची लोक सातत्याने इथं येत असतात आणि मोठी ट्रॅफिक या भागावरती आहे. ह्या सगळ्या माहूरगड निवासिनी रेणुकादेवी मंदिर येथे लिफ्टसह स्कायवॉक या बांधकामाच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुख्य अभियंता पांढरे यांनी तर कार्यकारी अभियंता कोरे यांनी आभार मानले. व्यासपीठावर उपस्थित नांदेड जिल्हा व यवतमाळ जिल्हा या भागातील सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार, सार्वजनिक विभाग नांदेड येथील सर्व मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता, सर्व सन्माननीय वरिष्ठ अधिकारी, उपस्थित सर्व रेणुकादेवीचे भक्त बंधू भगिनी, रेणुकादेवी संस्थानचा अध्यक्ष या नात्याने मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की आदरणीय गडकरी साहेबांनी दूरदृष्टी ठेवून सर्व भक्तांसाठी ही एक सुविधा उपलब्ध करून दिली. त्याबद्दल रेणुकादेवी संस्थान मंडळाचे सर्व विश्वस्त यांच्या वतीने मी त्यांचे हार्दिक आभार मानतो आणि ते देशकार्यामध्ये त्यांचं जे योगदान आहे त्याकरता अधिकाधिक त्यांना बळकटी मिळो, सदृढ आरोग्य मिळो अशी एक शुभेच्छा रेणुकादेवी संस्थानतर्फे देतो. धन्यवाद. मंत्री रस्ते वाहतूक आणि महामार्ग भारत सरकार नामदार नितीनजी गडकरी यांचा सन्मान आणि सत्कार करावा. बसवराज पांढरे सत्कार करतील माननीय गडकरी साहेबांचा. आजच्या कार्यक्रमाची विशेष आठवण भेट. जोरदार टाळ्या आपण माननीय गडकरी साहेबांसाठी वाजवल्या पाहिजेत. आपल्या देशाला खऱ्या अर्थानं प्रगतीपथावर नेणारे नेणे, राष्ट्रीय महामार्गाचं वाढलेलं जाळं, रस्त्यांचं वाढलेलं जाळं आणि प्रत्येक गावागावांना, खेड्याखेड्यांना रस्त्यांच्या माध्यमातून जोडणारे
आपल्या सगळ्यांचे लाडके नेते, अभिमान वाटावा असे नेते माननीय नितीनजी गडकरी. यानंतर मी गजेंद्र राजपूत यांना विनंती करते, त्यांनी श्री नागेश नावकर यांचा सन्मान करावा. नागेश नावकर माननीय प्रमुख जिल्हा न्यायाधीश नांदेड आणि अध्यक्ष रेणुकादेवी संस्थान माहूर. याशिवाय श्याम भारती महाराज आणि जिल्ह्याच्या वतीनं व्यंकटराव गोजेगावकर त्यांचा सत्कार करतायत. अतिशय हृदय असा हा सत्कार आहे. एक मोठा हार घालून माननीय गडकरी साहेबांचं स्वागत करण्यात येत आहे. विकास कामांच्या दृष्टीनं नांदेडचा झालेला विकास आपण सगळे बघत आहात आणि माननीय गडकरी साहेबांचं योगदान अमूल्य आहे. नगरपंचायत माहूरतर्फे नगराध्यक्ष फिरोज दोसानी त्यांचा सत्कार करतील. तो नागरी सत्कार असेल. फिरोज दोसानी नगरपंचायत माहूरतर्फे त्यांचा सत्कार करतील. नगराध्यक्ष फिरोज दोसानी. आणि माननीय आमदार भीमरावजी केराम यांच्यातर्फे सुद्धा नागरी सत्कार करण्यात आला आहे. याच्याशिवाय श्री राजू गुरुबक्षाणी आणि शिवशंकर लातुरे या कामाचे कंत्राटदार आहेत, तेही त्यांचं स्वागत करतील. DC गुरुबक्षाणी फर्मतर्फे राजू गुरुबक्षाणी आणि शिवशंकर लातुरे माननीय गडकरी साहेबांचा सन्मान करतील. या कामाचे कंत्राटदार आहेत. एक पुष्पगुच्छ आणि एक सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान. आणि यानंतर मी आदरणीय गडकरी साहेबांना विनंती करते, त्यांनी
भूमिपूजन करावं या प्रकल्पाचं, ज्या प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी आपण सगळे इथे एकत्र जमलो आहोत. श्री क्षेत्र माहूरगड येथे श्री रेणुकादेवी मंदिर लिफ्टसह स्कायवॉकचं बांधकाम आणि भूमिपूजन माननीय गडकरी साहेबांच्या शुभ हस्ते. फिरोज दोसानी साहेब त्यांचा सत्कार करतायत नगरपंचायतीतर्फे. वैशिष्ट्यपूर्ण असा हा सत्कार आहे. आपल्या भागामध्ये आपले लाडके मंत्री आलेले आहेत आणि त्यांचा सन्मान आणि एक आठवण भेट. आणि यानंतर मी आदरणीय गडकरी साहेबांना विनंती करते त्यांनी या प्रकल्पाचं भूमिपूजन करावं. गेल्या अनेक वर्षापासून मी अनेक वेळा माहूरला दर्शनाकरता येतो. 8-8 तास लागायचे. सकाळी निघाल्यानंतर रात्री 11 वाजता नागपूरला पोहोचायचं. पण आज मला व्यक्तिगतरित्या अतिशय आनंद झाला की आमच्या कुलदैवत असणाऱ्या या माहूरच्या देवस्थानाला मी माझ्या घरून सकाळी 6 वाजता निघालो आणि 8:30च्या आधीच मी मंदिरात पोहोचलो होतो. म्हणजे 2.5 तासामध्ये मला या ठिकाणी येता आलं. कारण हा रस्ता बनल्यानंतर मी काही आलो नव्हतो आणि पूर्ण रस्ता काही मी बघितला नव्हता. पण खऱ्या अर्थाने आज हा रस्ता आणि त्यातली वेळेची बचत बघून मला खूप आनंद झाला. या ठिकाणी माझी आई अनेक वेळा यायची. ज्यावेळी तिचं वय झालं तेव्हा ती दर्शन घेऊ शकली नाही. बहिणी या ठिकाणी माझ्या यायच्या. दरवेळेला मला म्हणायच्या, अरे काही कर पण माहूरला काहीतरी वरती जाण्याची व्यवस्था कर. आणि मला याची कल्पना आहे की अनेक दिव्यांग लोक, सिनियर सिटीजन, वयस्क लोक आपल्या रेणुका मातेचं दर्शन घेऊ शकत नाही. कारण वरती जाणं खूप कठीण आहे. 2004 मध्ये माझा ॲक्सिडेंट झाला आणि माझा पाय 4 ठिकाणी तुटला. त्यावेळी मी खुर्चीवर बसून टेकत वरपर्यंत गेलो होतो. आज देखील मी पायी पायी चढत वरती गेलो, देवीचा आशीर्वाद घेतला आणि या समाजातले दीन दुखी, दलित, गाव, गरीब, मजदूर, शेतकरी, देश, समाजातल्या सर्वांगीण विकासाकरता रेणुका मातेने मला शक्ती द्यावी आणि माझ्याकडून चांगलं काम करून घ्यावं अशी प्रार्थना मी रेणुका मातेच्या चरणी केली. हा भाग जो आहे हा ऐतिहासिक आहे. पण या भागामध्ये उद्योग नाही आहेत आणि म्हणून आता हेमंत पाटील यांनी सांगितलं की त्यांनी हिंगोली भागामध्ये हळदीचा प्रकल्प घेतलेला आहे. शेवटी आपल्याला विकास करायचा असेल तर आपल्याला सगळ्यांना मिळून प्रयत्न केले पाहिजे. या भागामध्ये चांगली शेती झाली पाहिजे. पण माहूरमध्ये पर्यटनाची खूप मोठी शक्ती आहे. या ठिकाणी पर्यटन हे असं क्षेत्र आहे की ज्यामध्ये 49% भांडवली गुंतवणूक ही रोजगाराच्या निर्मितीकरता होते. माझे आता नगराध्यक्षांना मी विनंती केली की मी सुंदर कॉन्क्रीटचे रोड बांधलेले आहे. तुम्ही नगर परिषदेकडून यावर्षीच्या पावसाळ्यात 3 मीटर उंचीचे कमीत कमी 10,000 झाडं या शहरात लावा, म्हणजे शहर सुंदर होईल. देवीचं महात्म्य लिहिलं गेलेलं आहे. त्या काळातले जे काही झाडं असतील, त्या वनस्पती असतील, त्याच गडावर लावल्या आणि प्रत्येक परिवाराने आपल्या घरी 2-2, 3-3 झाडं जर लावली आणि हा परिसर ग्रीन झाला, सुंदर झाला, तर याची शोभा वाढणार आहे. हेमंत पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या प्रकल्पामध्ये गडावर जाताना अनेक गरीब लोकांचा छोटे छोटे व्यवसाय आहेत आणि म्हणून याची योजना करत असतानाच
या सगळ्यांना संजय घोगरेंसह अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, श्री क्षेत्र माहूर. स्वस्त दरात देण्याच्या बाबतीमध्ये मी पहिल्यांदा सूचना दिल्या आणि तशीच योजना तयार झालेली आहे. पण माझी एकच विनंती आहे की तुम्ही जर गाव स्वच्छ नाही ठेवलं तर पर्यटनाकरता दर्शनाकरता लोक येणार नाही. शेगावचं देवस्थान कसं आहे बघा, आपल्या शिर्डीचं देवस्थान कसं आहे बघा, तिरुपतीचं देवस्थान कसं आहे बघा. यासारखंच माहूरचं देवस्थान झालं पाहिजे आणि त्याकरता आपल्या सगळ्यांचं सहकार्य पाहिजे. मी आता हेमंत पाटलांशी बोलताना त्यांना सांगितलं की जो ऐतिहासिक तलाव आहे, धार्मिक श्रद्धा ज्याच्यावर जुळलेल्या आहे, या तलावामध्ये 3 मीटर पाणी कसं साठवलं जाईल याचा तुम्ही प्रयत्न करा. हा तलाव जर चांगला झाला तर कदाचित या तलावामध्ये पाण्यात उतरणारं विमान मी घेऊन येईल, हे तुम्हाला विश्वासाने सांगतो. आता तंत्रज्ञान बदललेलं आहे. जसं त्यांनी सांगितलं की 4ही शिखरं जी आहेत, श्री दत्ताचं तीर्थक्षेत्र आहे, किल्ल्याचं आहे, मी त्यांना सुचवलं की तुम्ही चांगला आर्किटेक्ट शोधा आणि पूर्ण याचा प्लॅन चांगला तयार करा. आणि चांगला प्लॅन तयार केल्यानंतर या सगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र सरकारकडनं रोपवे केबल कार करता प्रपोजल पाठवा. मी ते निश्चितपणे मंजूर करून देईन आणि पूर्ण पैसे देईन असा विश्वास देतो. या ठिकाणी आता टायगर आहेत, पण जरा सांभाळून करा, कारण सगळं टायगर कुठून गेला तिथं घोषणा झाली तर कामच नाही करता येणार. त्यामुळे आपल्याला विशेषतः आजकाल वाघ बघायलाही पण विदर्भात, मराठवाड्यात खूप लोक येतात. त्यामुळे वाघाची पण रक्षा केली पाहिजे आणि त्याचबरोबर लोकांचाही विकास झाला पाहिजे. या भागामध्ये मी येताना पाहिलं, मध्ये साखर कारखाने बंद पडले होते. आता हेमंत पाटील साहेबांनी पण कारखाना घेतलेला. मी देखील आपल्या विदर्भात 3 साखर कारखाने चालवतो. नुकसान होतं, पण मनामध्ये ही भावना आहे की शेतकऱ्याची प्रगती झाली पाहिजे, विकास झाला पाहिजे. आणि त्यामुळे या पर्यटनाच्या क्षेत्रातून या माहूरच्या नगरपालिका क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कमीत कमी 5 ते 10 हजार तरुण मुलांच्या हातांना रोजगार मिळाला पाहिजे, अशी पर्यटनाची योजना तुम्ही तयार करा. आत्ताच हेमंत पाटील साहेब माझ्याबरोबर ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंडमध्ये होते. रोपवे, केबल कार, फॅनाकुलर रेल्वे, स्काय लायडिंग, ही मंकी जंप, अनेक प्रकार आहेत. लोक पैसे द्यायला तयार आहेत, पण त्यांना चांगल्या सुविधा पाहिजे, त्यांना चांगले रेस्टॉरंट्स पाहिजे, त्यांना चांगले रिसॉर्ट्स पाहिजे, पार्किंग प्लेसेस पाहिजे, अनेक ठिकाणी शौचालय, वॉशरूम्स पाहिजे, चांगले चांगले रेस्टॉरंट पाहिजे. हे जर असेल तर लोक आजकाल असं एवढे रस्ते बनले. मी बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्रीचा अजून रस्ता पूर्ण नाही केला. एक मोठा रस्ता ग्रीन अलाइनमेंट आहे, पण जो रस्ता केला तोच चांगला केला तर तिथे टुरिस्टची संख्या दुप्पट झाली. आणि मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आमच्याकडे मोठा रोजगार तयार झाला. त्यामुळे माहूरमध्ये भवानी मातेच्या रेणुका मातेच्या आशीर्वादाने हा परिसर सुंदर झाला पाहिजे, स्वच्छ झाला पाहिजे आणि या परिसरातली गरिबी, भूकमरी आणि बेरोजगारी पण दूर झाली पाहिजे. इतका शेतकरी समृद्ध संपन्न झाला पाहिजे आणि तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. मला विश्वास आहे की अनेक योजना आहेत की ज्या योजनेमधून आपला विकास होऊ शकतो. मी नेहमी असं सांगतो की आपण डोळे दान करू शकतो, पण विकासाची दृष्टी दान नाही करू शकत. या भागामध्ये आता तुम्ही सल्फर आहे, आपल्याला सल्फर कमी आहे, आपण इम्पोर्ट करतो. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या भागातली स्ट्रेंथ काय आहे आणि विकनेसेस काय आहे ते बघून आपण काम केलं पाहिजे. आज मला अतिशय आनंद आहे की या प्रकल्पाचं डिझाईन करण्यामध्ये PWDचे पूर्व मुख्य सचिव मराठे साहेब अतिशय उत्तम अधिकारी आहेत. माझ्यावेळी त्यांनी अतिशय उत्तम आणि चांगलं काम केलं. चीफ इंजिनियर होते, नंतर सेक्रेटरी झाले आणि त्यांना मी म्हटलं की तुम्ही हे काम करा. त्यांनी खूप परिश्रम घेतले आणि त्यांनी अतिशय सुंदर
असं डिझाईन तयार केलेलं आहे. गुरुबक्षानी आणि लातुरे यांना आता हे कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे. पण एवढ्याशा कामाकरता 18 महिने का लागतात हे माझ्या लक्षात नाही आलं. मी तर 2 वर्षात दिल्ली मुंबई हायवे 1 लाख कोटीचा पूर्ण करून आलो आणि 51 कोटीच्या कामाकरता 18 महिने कशाला यांना दिले मला कळलं नाही. माझी त्यांना विनंती आहे की आजपासून 1 वर्षाच्या आत हे काम पूर्ण करा. मी पुन्हा एकदा रेणुका मातेच्या दर्शनाकरता येईल आणि पुढच्या वेळी जेव्हा येईल 1 वर्षांनी तेव्हा नक्की आम्ही सगळेजण स्कायवॉक करून जाऊ. असं काम तुम्ही ताबडतोब करा. सगळे क्लिअरन्सेस मिळालेले आहेत. कारण कामं अडकवणारे फॉरेस्टवाले त्यांचं क्लिअरन्स मिळालं, जागा मिळाल्या, आता काहीच बाकी नाही आहे. त्यामुळे लवकर लवकर हे काम करा आणि 1 वर्षात करा. मी तुम्हाला सर्टिफिकेट देईल, सत्कार करीन आणि असे 100 कामं तुम्हाला देईन. मग मी 1,25,000 कोटी रुपयाचे 260 रोपवे, केबल कार, फॅनाकुलचे प्रकल्प देशात बांधतो आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच हे काम करा, लवकर करा, चांगल्या क्वालिटीचं करा आणि 10 वर्ष तुम्हाला मेंटेन करायचं आहे. संडास असतील, बाथरूम असतील, या स्वच्छ असल्या पाहिजे. बिगारभरती काम कराल तर याद राखा, माल पाणी घेणारे नेते नाही हो आम्ही. काम व्यवस्थित नाही झालं तर रगडल्याशिवाय राहणार नाही हे पक्क. जनतेचा पैसा आहे, चांगलं काम झालं पाहिजे. नाही तर तुम्ही बघा आपल्या नेत्याला आपला दक्षिणा दिली का आपलं जमून जाईल, असं नाही होणार. हे दक्षिणा घेणाऱ्यापैकी नाही आम्ही. काही गडबड केली तर आत्ताच मी सांगितलं त्या कॉन्ट्रॅक्टरला, केराम साहेबांनी सांगितलं, तो नागपूरचाच आहे, त्याला टर्मिनेट करा म्हणून सांगितलं मॅडमला. मी काढून टाकलं त्याला कामावरून. जर काम व्यवस्थित नाही झालं तर काढून टाका. दुसरं ते तुमचं वारंगा फाटा, त्यालाही टर्मिनेट केलं. नवीन कॉन्ट्रॅक्टरला 12 कोटी रुपये मेंटेनन्सला दिले आणि मी जेव्हा पुढच्या 6 महिन्यात येईल तेव्हा ते काम पूर्ण झालेलं राहील असं मी तुम्हाला विश्वासाने सांगतो. या रोडवर जेवढ्या सिमेंटच्या क्रॅक गेल्या, मी म्हटलं आज आलो, म्हटलं उकळून काढलं सगळ्या, पुन्हा करायला लावा त्याला. कारण या सर्व रस्त्याचे मालक मी नाही आहे. या रस्त्याचे मालक कोणी आमदार खासदार नाही. या रस्त्याचे मालक या भागातली जनता आहे जी माझ्या समोर बसलेली आहे. ही तुमची संपत्ती आहे. हा रस्ता तुमचा आहे. हे गाव सुंदर करणं तुमची जबाबदारी आहे. मी नागपूरचा खासदार आहे. मी नागपूरमध्ये झाडाला पाणी देण्यापासून लक्ष घालतो. बगीचे चांगले केले, 350 खेळाची मैदानं तयार केली आणि आपल्या भागातली मुलं खेळली पाहिजे. चांगले सिनियर सिटीजन गेले पाहिजे आपल्या ह्याच्यात, त्यांना सेवा मिळाल्या पाहिजे. म्हणून माझी विनंती आहे की माहूरच्या जनतेला, युवांना रोजगारही मिळाला पाहिजे. आणि माहूर हे नगरपालिका म्हणून नगराध्यक्षांना माझी विनंती आहे की तुम्ही हिला विदर्भातली, मराठवाड्यातली सुंदर नगरपालिका तयार करा.